नमस्कार. मिलिंद सोमनच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. धक्कादायक खुलासा समोर येताना दिसतोय. बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केलेला आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत. पोलिसांनी 2 सेलिब्रिटीचा जबाब नोंदविला होता. यामध्ये दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट संबंधित असलेल्या मिलिंद सोमन आणि दिशा पटनी यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदविला होता. दिशा पटनी आणि मिलिंद सोमन यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी 2 वेगवेगळ्या जाहिरातीसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रिटीशी संवाद ठेवण्याची आणि बोलणी करण्याची जबाबदारी दिशा सालियानवर होती. करारात नमूद असलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटनीने नकार दिल्याने दिशा सालियान टेन्शनमध्ये होती. मिलिंद सोमन काय म्हणाले त्यावरती आपण एक नजर टाकू. मिलिंद सोमनने एक मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केला होता. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. मिलिंद सोमनने हॅश बँचिन प्रोडक्ट्स हे ट्विट केलं होतं. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्टात आल्याने मी केलेलं ट्विट डिलीट करणार नाही अशी भूमिका सोमन यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी संबंधित या 2 बाबीमुळे दिशा तणावात होती असं समोर येताना दिसते. पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केल्याचे नमूद करत ती कोणत्या कारणास्तव तणावात होती हे स्पष्ट केले होते. वडिलाच्या अफेअरबद्दल ही माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबीच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याच्या क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे आता ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण आणि वेगळीच ट्विस्ट आली म्हणायला हरकत नाही. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.